चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत असूनही पाणी टंचाई विरोधात आज रस्त्यावर उतरावं लागलं। पाणी हक्क उठाव आंदोलन करून शिवसेना शिंदे गटानं मनपा प्रशासनाविरोधात एल्गार केला। गेले अनेक महिने मनपा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही शहराच्या विविध भागातील पाणी टंचाई निवारण होत नसल्याचं सांगत शिवसेनेनं हे आंदोलन केलं। हे जनसामान्यांचं आंदोलन असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला। केवळ वेळकाढूपणा करत मनपा प्रशासनानं संपूर्ण उन्हाळ्यात पाणी टंचाईबाबत सुस्त भूमिका वठवली असल्याचा आरोप आंदोलकांनी या प्रसंगी केला। चंद्रपूर शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून पाण्याची प्रचंड टंचाई सुरू आहे। शिवसेनेतर्फे आम्ही महानगरपालिका आयुक्तांना वारंवार निवेदने देऊन ज्या भागात टंचाई सुरू आहे त्या भागातील महिलांची पुरुषांच्या नावांची यादी सुद्धा देऊन त्यांचे मोबाईल क्रमांक सुद्धा देऊन यांनी एकही दिवस टँकर पोहोचवलेला नाही। त्यानंतर आम्ही उपायुक्तांना येऊन भेटलो। उपायुक्तांनी आम्हाला अनेक वेळा याद्या मागितल्या, आमच्या शिष्टमंडळांनी अनेक वेळा याद्या नेऊन दिल्या। त्यानंतर त्यांना फोनवरून सुद्धा अनेकदा सांगितले, मात्र मी स्वतः आली की ते हो म्हणतात। मग आमचं शिष्टमंडळ आलं की या टेबलावरून त्या टेबलावर फिरवतात। गेला महिनाभर झालं हेच सातत्याने सुरू आहे। म्हणून मग आमच्या महिला संतप्त झाल्या आणि म्हणाल्या की ताई, याचा आपल्याला परमनंट तोडगा काहीतरी काढावा लागेल आणि तो तोडगा फक्त एक आंदोलन केल्याने होऊ शकणार नाही, त्याचा वर्षभर पाठपुरावा करणं आवश्यक आहे। कारण आता पावसाळ्याची जर सुरुवात होत आहे आणि पाऊस पडला की महिनाभरात पाण्याची पातळी वाढेल, पुन्हा महानगरपालिकेला पाण्याच्या प्रश्नाचा विसर पडेल। तो विसर पडू नये म्हणून आम्ही वर्षभराकरिता शिवसेनेतर्फे एक शिष्टमंडळ नियुक्त केलेलं आहे। ते शिष्टमंडळ दर 8 दिवसांनी महानगरपालिकेमध्ये येऊन याचा पाठपुरावा करणार आहे आणि पुढच्या वर्षीचा उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच या टंचाईचं जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युशन निघालेलं पाहिजे, याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहोत। जय भवानी। आमची सत्ता जरी असली पण महानगरपालिकेला आम्ही निवेदन यापूर्वी दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतरही सोल्युशन निघत नाही आहे। पाणी टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की नागरिकांना पाणी मिळत नाही, 2 वेळचं पाणी सुद्धा मिळून राहिलं नाही। आम्ही निवेदन देताना टँकरचा पुरवठा करावा असं महानगरपालिकेला सांगितलं होतं, आयुक्तांना सांगितलं होतं आणि तशी लिस्ट सुद्धा दिली होती की कोणत्या एरियामध्ये आपल्याला टँकरची खूप आवश्यकता आहे, तरी सुद्धा त्यांनी कोणताही तिथं मदत केलेली नाही। त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आणि हे आंदोलन जरी आम्ही सत्तेमध्ये असलं तरी हे जनसामान्यांसाठी आंदोलन आहे।